माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, विविधांतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात ऐकूयात नेत्रांचे आजार, त्यावरील उपचार पद्धती आणि नेत्रदान या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक पवार यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, दैनंदिन जीवनात सर्वात महत्वाची देणगी म्हणजे आपली दृष्टी. आजच्या स्क्रीनयुक्त जीवनशैलीत लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठांपर्यंत नेत्रविकार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. या कार्यक्रमात आपण नेत्रांचे आजार, त्यांची लक्षणे, त्यावरील आधुनिक उपचार, दैनंदिन काळजी आणि महत्वाचा विषय म्हणजे नेत्रदान याविषयी आज आपण नेत्रतज्ञ डॉक्टर दीपक पवार यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर हे नेत्रतज्ञ म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे कार्यरत आहेत. सर, स्टुडिओमध्ये आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. जसं आता आपण प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आज आपण डोळ्यांविषयी जाणून घेणार आहोत आणि सर्वात प्रथम आपण लहान मुलांची डोळ्यांविषयीच्या आजाराविषयी बोलूया. तर आजच्या काळात लहान मुलांमध्ये कोणते नेत्रविकार सर्वाधिक आढळून येत आहेत? साधारणतः आता आपण बघितलं तर एकदम नवजात शिशू जे असतात त्यांच्यामध्ये जन्मजात मोतीबिंदू असेल, रेटिनोब्लास्टमा असेल किंवा तेरळेपणा असेल, हे प्रामुख्यानं आजार आढळतात. आणि पुढील वयोगट म्हणजे किशोरवयीन मुलं असतील किंवा जे शाळेत जातात अशी मुलं असतील, यांच्यामध्ये प्रामुख्यानं रिफ्रॅक्टिव्ह इरर, त्याच्यानंतर स्क्विंट म्हणजे तेरळेपणा किंवा बेरकेपणा असंही आपण त्याला म्हणू शकतो, हे आजार प्रामुख्यानं आढळतात. त्या रिफ्रॅक्टिव्ह इररमध्ये मायोपिया असेल, हायपरमेट्रोपिया असेल, असे आजार प्रामुख्यानं त्याच्यामध्ये असतात. किंवा जो मायोपिया आहे तो लहान मुलांचा चष्म्याचा नंबर, म्हणजे लहान मुलगा आहे तो पाठीमागच्या बाकावर बसलेला आहे तर त्याला एकदम फळ्यावरचा स्पष्ट दिसत नाही, तर अशा वेळेस त्याला चष्मा लागतो, त्याला मायोपिया आपण म्हणतो. आणि बऱ्याचदा असं होतं की त्या मुलाला जवळचंही दिसत नाही आणि दूरचंही दिसत नाही, त्याला आपण हायपरमेट्रोपिया असं म्हणतो. हे प्रामुख्यानं आजार रिफ्रॅक्टिव्ह इरर या कॅटेगरीमध्ये लहान मुलांना आढळत असतात. बरं, तर पालकांनी नेमकी अशी कोणती लक्षणे त्यांना आढळून आली तर नेत्रतज्ञांकडे जाणे आवश्यक ठरते? आता एकदम लहान मुलगा आहे, नवजात शिशु आहे किंवा 1 वर्षाच्या आतला मुलगा आहे, तो बघत नाहीये, आईच्या चेहऱ्याकडे बघत नाही किंवा त्याचा डोळा बंद केल्यानंतर तो त्याला रेजिस्ट करतो, म्हणजे त्याच्या डोळ्याच्या समोर जर हात लावला आपण एखाद्या तर तो हात झटकतो बाजूला, याचा अर्थ त्या डोळ्याला त्याची दृष्टी कमी आहे, त्याच्या दुसऱ्या डोळ्याची दृष्टी थोडी बरी आहे. ज्या डोळ्याची दृष्टी चांगली आहे त्या डोळ्यानं तो बघत असतो, पण त्या डोळ्याला तुम्ही बंद केल्यानंतर तो हात झटकणार. त्याच्यानंतर आपल्याला दिसताना डोळ्याच्या समोर जी बाहुली असते डोळ्याची, त्याच्यामध्ये पांढरी टीक प्रामुख्यानं दिसते. पांढरी टीक जर असेल तर तो ल्युकोकोरिया असं आपण त्याला म्हणतो. त्याचे वेगवेगळे डिफरन्शियल डायग्नोसिस असतात, जसं की एक तर रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर जन्मजात मोतीबिंदू, त्याला कंजेनायटल कॅटरॅक्ट असं म्हणतो. आणि त्याच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. बऱ्याचदा छोटा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ती बेरकं बघतीये, तिरळ बघायला लागलीये, असे काही आजार असतील किंवा असं काही वाटत असेल, किंवा छोटा मुलगा आहे तो म्हणतो की मला शेवटच्या बाकावरून दिसत नाहीये, अशा परिस्थितीमध्ये त्याला जवळच्या नेत्रतज्ञाकडे दाखवणं गरजेचं आहे. अच्छा, आता लहान मुलांमध्ये मोबाईल पाहण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे आणि टीव्ही पाहण्याचे सुद्धा. तर यामुळे जो स्क्रीन टाइमचा मुलांच्या दृष्टीवर नेमका कोणता परिणाम होतो? आपण बघतो की कोविड काळामध्ये शाळेंना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिलेलं होतं. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांकडे लॅपटॉप आहे असे नव्हते, बऱ्याच जणांना मोबाईलचा वापर करावा लागला. पण त्याच्या कालांतरानं लहान मुलांना ऍडिक्शन एक प्रकारचं झालेलं आहे. त्याच्यामुळे तो स्क्रीन टाइम त्या मुलांचा वाढतो आणि हा स्क्रीन टाइम वाढल्या कारणाने त्यांची नियर ऍक्टिव्हिटी वाढते, जवळचं ते जास्त बघतात आणि त्याचाच परिणाम मायोपिया वाढण्यावर होत असतो. अच्छा, मुलांमध्ये चष्म्याचा नंबर वाढू नये यासाठी कोणती काळजी घेणे गरजेचे ठरते? लहान मुलांमध्ये मायोपिया वाढू नये याच्यासाठी प्रामुख्यानं आउटडोअर ऍक्टिव्हिटी, म्हणजे बाहेर खेळणे, मैदानी खेळ खेळणे किंवा सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी प्रखर असतो अशा ठिकाणी खेळणे, बागडणे हे जास्त महत्वाचं असतं.
आजकाल काय झालेलं आहे की आपण बघतो मुलं आहेत त्यांचं एज्युकेशन आपण खूप लवकर चालू करतो. म्हणजे जसं बघितलं तर वयाच्या 3 वर्षापासून मुलांचं एज्युकेशन होतं. बरोबर. आणि या लहान मुलांचं एज्युकेशन अर्ली स्टेजमध्ये चालू झाल्या कारणाने यांना नियर ऍक्टिव्हिटी वाढते. आणि नियर ऍक्टिव्हिटी वाढल्या कारणाने यांना मायोपिया म्हणजेच दूरचं कमी दिसणं चालू होऊन जाते. आणि ही नियर ऍक्टिव्हिटी वाढत राहिली तर मायोपिया ट्रिगर होत राहतो आणि मायोपिया वाढत जातो. अच्छा. असंही म्हणतात की 2050 या वर्षामध्ये जवळजवळ पूर्ण जगाची जी लोकसंख्या आहे ती 50% लोकसंख्या मायोपिक असेल. अरे वा. तर याच्यावर उपाय म्हणजे हे की मुलांना जास्तीत जास्त खेळायची सूट देणे, त्यांना खेळायला लावणे. सर, तसंच तुम्ही सांगितलं की काही लहान मुलांमध्ये जे जन्मजात जे रोग दिसून येतात म्हणजे कंजायटल कॅटरॅक्ट असेल, बरोबर, तिरकेपणा असेल हो. किंवा डोळ्यांचे इतर जे आजार असतील ते असतील, आणि जर हे जन्मजात असतील तर याच्यावर काय उपचार उपलब्ध आहेत? आता याच्यामध्ये आपण बघितलं की जन्मजात मोतीबिंदू जर असेल तर लेन्सेक्टोमी नावाचं एक ऑपरेशन असतं. त्याच्यामध्ये आपण ते डोळ्याचं मोतीबिंदू काढतो आणि त्याला कालांतराने भिंग प्रत्यारोपण म्हणजेच इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांटेशन करत असतो. आणि त्याला पॅच थेरपी वगैरे देऊन दृष्टी वाढवण्यासाठी आणि दृष्टी चांगली नॉर्मल व्यक्तीसारखी होण्यासाठी मदत होते. तसंच रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी जर असेल तर याच्यासाठी इंजेक्शन्स आणि लेझर तसेच ऑपरेशन सुद्धा म्हणजे सर्जरी या पद्धती अवलंबू शकतात. आणि जे स्क्विंट किंवा आपण तिरळेपणा म्हणतो याच्यासाठी चष्मा सुरुवातीला, जर तो अकोमोडेटिव्ह कॅटेगरीमध्ये येत असेल, आणि नसेल येत तर मग चष्मा किंवा सर्जरी प्रामुख्यानं त्याला लागते. त्याच्यानंतर हे तिरळेपणा किंवा मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह एरर या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी असतात अशा लोकांना अम्लायोपिया नावाचा आजार होण्याची दाट शक्यता असते. अम्लायोपियामध्ये असं होतं की हे जे लहान मुलं असतात वयाच्या 12 वर्षापर्यंत साधारणतः त्यांची दृष्टी जी डेव्हलप व्हायला हवी होती, मेंदूमध्ये जे सिग्नल्स जायला पाहिजे ते सिग्नल जर योग्य पद्धतीनं गेले तर ती दृष्टी डेव्हलप होते. परंतु या आजाराला जर आपण वयाच्या 12 वर्षानंतर 16 वर्षानंतर जर ट्रीट केलं आणि ते स्ट्रक्चरली जरी व्यवस्थित दिसत असले तरी त्यांची दृष्टी परत पूर्णतः येऊ शकत नाही. त्यालाच आपण अम्लायोपिया किंवा लेझी आय असंही म्हणू शकतो. बरं. तरुणांमध्ये सुद्धा वाढता डोळ्याचा ताण, ड्राय आय सिंड्रोम, मायोपिया वाढणे किंवा कार्नियल इन्फेक्शन हे विकार वाढत आहेत. तर नेमकं याची काय कारणे आहेत? आता आपण साधारणतः बघतो की तरुण वर्ग आला म्हटल्यानंतर एकतर तो कम्प्युटरचा वापर खूप करतो किंवा मोबाईलचा वापर असतो. बरेच IT प्रोफेशनल्स असतात किंवा जे मोबाईल वापरतात आणि काही कम्प्युटरवर बाकीचंही काम असतं. आणि हल्ली वातानुकूलित जे चेंबर्स आहे याचा वापर जास्त वाढलेला आहे. या सगळ्या कारणामुळे डोळ्यांना कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असा एक आजार आहे. तो आजार त्या तरुणांमध्ये दिसतोय. त्याचे प्रामुख्यानं कारणे असे आहेत की त्याच्यामध्ये डोळा लाल होणे, डोळ्याला सारखं डोळावसं वाटणे, डोळ्याला कोरडेपणा वाटणे, डोळ्यात काहीतरी गेलंय असं वाटणे किंवा दूरचं बघायला गेलं तर थोडासा ताण येणे. त्याच्यानंतर याच्यामुळे डोकेदुखी होते आणि कामात त्याचं व्यवस्थित लक्ष लागत नाही. हे आजार तरुणांमध्ये जास्त आढळत आहेत. अच्छा, ही लक्षणे आहेत आणि या लक्षणांचं जर वाढ होत गेली, त्याची योग्य काळजी घेतली नाही तर याचं परिवर्तन आजारामध्ये होईल. हो, बरोबर. आता जसं लहान मुलांसाठी काही उपाय आहेत तसं तरुणांची दृष्टी सुद्धा चांगली राहावी म्हणून दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी त्यांनी लावून घ्याव्यात स्वतःला? गरज असेल तेव्हा प्रामुख्यानं हे जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आहेत जसे की मोबाईल, लॅपटॉप याचा उपयोग करावा. त्याच्यानंतर गरज आहे खूप जास्त, जसं की ऑनलाईन लेक्चर्स करावे लागत आहेत, त्याच्यानंतर IT-चं वर्क करावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचा 20-20-20 हा फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे. याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक 20 मिनिटाला 20 सेकंदासाठी 20 फूट दूर त्यानं बघणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत जवळचे जे डॉक्टर आहेत त्यांना वर्षातून कमीत कमी एकदा आपले डोळे तपासून घ्यावे. त्याच्यामध्ये काही असेल तर ते ड्रॉप्स किंवा सर्जरी असेल या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतात. त्याच्यानंतर योग्य आहार तेवढाच महत्वाचा आहे आणि हायड्रेशन मेंटेन करणे. हायड्रेशन म्हणजे पाणी व्यवस्थित पिणे हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. बऱ्याचदा काय होतं की हे जे तरुण आहेत, तरुण वयातल्या लोकांना ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं. आता शहरांमध्ये एका परिसरामधून दुसऱ्या परिसरामध्ये जायचं असेल तर हेल्मेट घालून गाडी चालवणं हे तितकंच महत्वाचं आहे.
अच्छा. हेल्मेट न वापरल्याने बऱ्याचदा हेड इंजुरी म्हणजेच डोक्याला मार लागतो अपघातांमध्ये. अशा परिस्थितीमध्ये डोळ्याची नस जी मेंदू आणि डोळ्याला जोडते याला सुद्धा आजार होण्याची शक्यता असते. फॉरेन बॉडीज जाणे दाट शक्यता असते. तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी हेल्मेट गाडीवरती टू व्हीलर वापरताना वापरणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तरुण ही जी मुलाखत ऐकत असतील त्यांनी 20-20-20 हा नियम पाळणे गरजेचे आहे. दर 20 मिनिटाला 20 सेकंद 20 फूट दूर 20 बघायचे. फूट दूर बघणे बरोबर. हे अतिशय गरजेचं आहे. सर, काही तरुण जे आहे ते कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी कोणत्या सुरक्षितता नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे? अगदी बरोबर. कॉन्टॅक्ट लेन्स जे रिफ्रॅक्टिव्ह एरर असतात त्याला करेक्ट करण्यासाठी बऱ्याचदा वापरावे लागतात. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काळजी अशी घ्यायला पाहिजे की जे कॉन्टॅक्ट लेन्स येतात त्याची पर्टिक्युलर कॅटेगरीतले असतात. काही डिस्पोजेबल असतात, काही वन टाइम यूजचे असतात, काही स्क्लेरलवाले असतात, ते लॉंग टर्म यूजसाठी असतात. तर ते त्या म्हणजे डिस्पोजेबल असतील तर वापरून फेकणंच गरजेचं आहे. ते तसे ठेवू नयेत. त्याच्यानंतर ते कॉन्टॅक्ट लेन्स नेहमीसाठी वापरायचे असतात. त्यांनी ते टॅप वॉटर म्हणजे आपल्या नळाच्या पाण्यानं किंवा साध्या पाण्यानं त्याला धुवायचं नाहीये. रात्री झोपताना कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपायचं नाहीये. स्विमिंग असेल या गोष्टींमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स काढून ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. किंवा डोळ्याला लाली येते कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यानंतर, दिसायला थोडंसं अंधुक होतंय, असं काही वाटत असेल तर जवळच्या नेत्रतज्ञाकडे जाऊन तपासणी करून घेणं तितकंच गरजेचं आहे. बरं. आता आपण जे वृद्धांमध्ये आढळणारे आजार आहेत, बरोबर, आणि त्यावर काय उपचार आपल्याकडे उपलब्ध आहे याविषयी बोलूया. चालेल. वृद्धकाळामध्ये दिसणारे प्रमुख विकार कोणते आहेत? आता वृद्धकाळ म्हणजे आपलं शरीर जे आहे ते हळूहळू वृद्धकाळाकडे जातं. शरीरामध्ये प्रामुख्यानं भरपूर बदल होत असतात. तसेच बदल डोळ्यात सुद्धा होतात. डोळ्यामध्ये प्रामुख्यानं दिसणारा बदल म्हणजे मोतीबिंदू. हळूहळू मोतीबिंदू सुरू होतो. काही रुग्णांमध्ये काचबिंदू सुरू होतो. जे डायबिटीज म्हणजेच मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांना पडद्याचे लक्षणं दिसायला सुरुवात होतात. आणि हे वृद्धकाळामुळे म्हणजेच एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हे प्रामुख्यानं वृद्ध लोकांमध्ये आपल्याला दिसतात. त्याचबरोबर डोळ्यांना सारखं पाणी येणे म्हणजे जी लवचिकता पापण्यांची असते ती कालानंतर कमी होते. आणि ती कमी झाल्या कारणाने पंप जो आपले अश्रू आतमध्ये पुश करत असतो नाकामध्ये, ते अश्रू पुश होत नाही आणि त्या कारणाने पाणी येणं हे सुद्धा एक प्रामुख्यानं कारण वाढतं. अच्छा. आता मोतीबिंदूचा आपण उल्लेख केला, तर मोतीबिंदूची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात आणि रुग्णाने उपचार करण्यास उशीर न करता आधी काय सुरू केले पाहिजे, म्हणजे काय त्याने काळजी घेतली बरोबर. पाहिजे? आता मोतीबिंदू आजार जसा आजकाल लवकरच चालू होतोय त्याचे कारण आहेत बऱ्याचशा आजारांसाठी डायबिटीज असेल किंवा स्टेरॉइड घेणं असेल, या गोष्टींचा परिणाम मोतीबिंदू लवकर दिसण्यावर होत असतो. आता मोतीबिंदू जर त्या व्यक्तीला झाला आहे तर त्यानं कसं समजायचं की त्याची दृष्टी थोडी अंधुक झाली आहे, किंवा त्याला जे दूरचं दिसत होतं ते कमी झालं, पण जवळचं जे कमी दिसत होतं, बिना चष्म्याचं दिसत होतं, चष्मा लावल्यावर दिसत होतं, ते आता बिना चष्म्याचं चांगलं दिसतंय. याला आपण सेकंडरी साईट असं म्हणतो. हे एक लक्षण त्याच्यामध्ये दिसतं. दुसरं लक्षण धुसर दिसतं. धुसर म्हणजे पांढरट दिसतं. बरं. जे काही क्लिअर दिसत होतं त्याच्यात भुरकं पांढरं असं दिसतं. कलर हॅलोज दिसतात. कलर हॅलोज म्हणजे लाईट जर असेल तर त्या लाईटच्या भोवती वर्तुळं वगैरे दिसत असतात. बरं. आता आपण मोतीबिंदू बद्दल बोलत आहोत. हो, असंच मोतीबिंदूचा एक प्रकार ज्याला काळा मोतीबिंदू म्हणतात. बरोबर. तर नेमकं याला सायलेंट किलर ऑफ व्हिजन असं का म्हणतात? अगदी बरोबर. आणि याची वेळेवर ओळख कशी करावी? अच्छा. काळा मोतीबिंदू म्हणजे मोतीबिंदू नसून तो ग्लाकोमा म्हणजे प्रेशर रिलेटेड आजार आहे. प्रेशर म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर असतं तसे डोळ्याला सुद्धा त्याचं स्वतःचं एक इंट्राक्युलर प्रेशर असतं. बरं. आता बऱ्याचदा म्हणजे सगळ्यांमध्ये हे जे इंट्राक्युलर प्रेशर असतं हे नॉर्मल रेंजमध्ये राहतं, पण काही लोकांमध्ये जसं ब्लड प्रेशर वाढतं तसं डोळ्याचं सुद्धा प्रेशर एक प्रकारे वाढतं. आणि याचा परिणाम असा होतो की जी ऑप्टिक नर्व असते, ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याला आणि मेंदूला जोडणारी नस, बरोबर, तर त्याच्यावरती त्याचे जे रेटिनल नर्व फायबर्स असतात ते डॅमेज करतं. आणि याला सायलेंट किलर का म्हणायचं? याचं कारण असं आहे की व्यक्ती जो रुग्ण आहे त्या रुग्णाला दूरचं तर नेहमी म्हणजे अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत व्यवस्थित दिसत असतं. आणि आपण जनरली जेव्हा म्हणजे बघतो तेव्हा दूरचं व्यवस्थित दिसतंय म्हणजे त्याची नजर चांगली आहे असं आपण ग्राह्य धरतो.
पण या आजारात असं नाही होत. या आजारामध्ये फील्ड म्हणजे जे अगदीच ते क्षेत्र जे आहे ते कमी कमी होत चालतं, ते आकुंचन पावत चालतं आणि शेवटच्या स्टेजमध्ये एखाद्या पाईप मधून आपण जेव्हा बघतो तेव्हा तेवढाच भाग आपल्याला गोल कसा दिसतो तसं त्याला दिसत असतं. त्याला टनेल व्हिजन असं म्हणतो. आणि त्याच्या पुढचीही स्टेज अशी आहे की तीही नजर चालल्या जाते. त्या टनेल व्हिजन पर्यंत आपल्याला बऱ्याचदा हे जे रुग्ण असतात हे आपल्यापर्यंत येत नाही, त्याच्यामुळे आपण याला नजर चोरणारा आजार किंवा सायलेंट किलर ऑफ व्हिजन असं म्हणतो. त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये गेल्यानंतर आल्यावर आपल्या हातामध्ये एवढं काही राहत नाही, कारण हे जे नर्व फायबर लेअर जी डॅमेज झालेली आहे ती परत रिकव्हर करणं आतापर्यंत तरी शक्य झालेलं नाहीये. बरं. आणि टनेल व्हिजन जर एखाद्याला झाली असेल आणि त्या स्थितीमध्ये जर तो आपल्याकडे आला, एखाद्या नेत्रतज्ञाकडे गेला, तर तिथं रिकव्हरी होण्याची किंवा पूर्ववत होण्याची शक्यता बिलकुलच नाहीये. नजर पूर्ण नाही येणार, पण जी आहे टनेल व्हिजन झालेली ती तिथपर्यंत आयुष्यभर टिकून राहावी याच्यासाठी जे त्याचं प्रेशर वाढतंय, जसं ब्लड प्रेशर होतं तसं डोळ्याचं जे इंट्राक्युलर प्रेशर आहे ते जे वाढते ते कमी करण्यासाठी ड्रॉप्स किंवा सर्जरीज म्हणजे ऑपरेशन हे गरजेचे राहते. म्हणजे किमान त्याची पूर्ण दृष्टी जाणार नाही, टनेल व्हिजन पर्यंत ती मर्यादित राहील. बरोबर. उपचार योग्य वेळेवर घेतले तर आज ज्या नेत्र तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत, जसे की OCT, फंडस, कॉम्प्युटराइज आय टेस्टिंग. नेमके ह्या काय संकल्पना आहेत याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा. हे विज्ञानाचं युग आहे, त्याच्यामुळे आपण जे रुग्ण तपासतो याच्यामध्ये आणि मुख्यतः नेत्र विभागामध्ये मशीन्सचा आणि कम्प्युटरचा खूप जास्त उपयोग होत असतो. साधारणतः आपण बघतो की रुग्ण आल्यानंतर तिथं ऑटो रिफ्रॅक्टोमीटर, केराटोमीटर हे आपण वापरतो, लेन्सोमीटर वापरतो. यानं काय होते की जी रिफ्रॅक्टिव्ह इरर म्हणजेच त्याच्या जवळचा दूरचा चष्म्याचा नंबर आहे तो एक अंदाजापर्यंत ती मशीन आपल्याला देत असते. त्याच्यानंतर आपण सब्जेक्टिव्ह करेक्शन करतो. फंडस म्हणजे त्याचा रेटिना असतो, म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये उभं राहिल्यानंतर कसं दिसेल याचं जे पिक्चर आहे त्याला आपण फंडस असं संबोधतो. त्याच्यामध्ये फंडस कॅमेरा आहे. फंडस कॅमेरा म्हणजे त्याचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक फोटो घेऊन आपण आता जो आजार आहे तो भविष्यामध्ये किती वाढला किंवा आधी किती होता हे बघण्यासाठी ते फंडसचे फोटोग्राफ्स आपण घेतो. त्याचा कॅमेरा असतो, त्या कॅमेऱ्यानं आपण घेतो. त्याच्यानंतर OCT नावाची मशीन आता सध्याच्या काळामध्ये खूप महत्वाची होतीये. याच्यामध्ये रेटिनाच्या लेयर्स म्हणजे एकावर एक असलेल्या लेयर्स आपल्याला त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं दिसतात. त्याच्यामुळे प्रत्येक लेअरमध्ये कुठल्या लेअरचा आजार झाला आहे, इव्हन कोरॉइड, त्याचं सुद्धा आपल्याला योग्य निदान करण्यास मदत होते आणि त्याच्याच बेसिसवरती आपण नंतरच्या काळामध्ये त्याला इंजेक्शन्स द्यायचे की सर्जरी करायची या गोष्टी डिसाईड करत असतो. मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता आधुनिक पद्धतीने केली जाते, तर कोणकोणत्या पद्धती वापरून ही शस्त्रक्रिया केली जाते आणि ती कितपत सोपी आहे करायला? मोतीबिंदू आपण बघतो हा प्रत्येकाला वयानुसार होणारा आजार आहे, त्याच्यामुळे याच्यावर खूप जास्त काम झालेलं आहे. आणि अगदी सांगायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये मोतीबिंदू झाल्यानंतर त्याला पिकल्यानंतर पांढरी टीक दिसायची. मग पांढरी टीक दिसल्या कारणाने जे सूर्यकिरणं आहेत, प्रकाशाची किरणं आहेत ती आपल्या रेटिना म्हणजेच पडद्यापर्यंत पोहोचायची नाही. तर त्या काळामध्ये निडलिंग नावाचा प्रकार होता. निडलिंगमध्ये फक्त मोतीबिंदू थोडा बाजूला केला जायचा. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जसं इव्हॉल्युशन झालं मग ICC नावाची सर्जरी आली. त्याच्यामध्ये तो मोतीबिंदू बाहेर काढला जायचा, पण त्याची जाग्यावर जे भिंग प्रत्यारोपण म्हणजेच इंट्राक्युलर लेन्स टाकायला पाहिजे हे त्यावेळेस अवेलेबल नव्हतं. अजून विज्ञान पुढे गेलं, मोतीबिंदू बाहेर काढत होतो आपण आणि त्याच्यामध्ये भिंग सुद्धा प्रत्यारोपण करत होतो. मग हे जे भिंग प्रत्यारोपण सुरू झालं याला ECC सर्जरी म्हणतो. याच्यामध्ये टाके यायचे आधीच्या काळात. मग नंतरच्या काळामध्ये अजून पुढे जाऊन SICS नावाची सर्जरी जी कॉमनली सगळीकडे होते ती सर्जरी आली. याच्यामध्ये टाके लागत नाहीत, भिंग टाकला जातो आणि दृष्टी छान येते. त्याच्यानंतर त्याच्या पुढची अजून सर्जरी आलेली आहे फेकोइमल्सिफिकेशन. फेकोइमल्सिफिकेशन म्हणजे अगदी छोट्या म्हणजे 2.2 mm इतक्या छोट्याशा चिऱ्यामधून फेकोप्रोब अल्ट्रासाऊंड एनर्जी वापरून आपण ते जे मोतीबिंदू असतो त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला बाहेर काढतो आणि घडीचा लेन्स म्हणजेच फोल्डेबल इंट्राक्युलर लेन्स आलेला आहे त्या लेन्सला आपण त्या बॅगमध्ये म्हणजे डोळ्यामध्ये प्रत्यारोपण करत असतो.
याच्याही पुढे जाऊन आता फेमटो असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी आलेली आहे. अजून सोपं झालंय. त्याच्यामध्ये जे मोतीबिंदूचे तुकडे करायचे आपल्याला अल्ट्रासाऊंड एनर्जी वापरावी लागायची, ही एनर्जी जास्त वापरल्या कारणाने बुबळाचं सुद्धा डॅमेज त्या ठिकाणी होत होतं. तर आता याच्यामध्ये जे आहे फेमटो लेझर, हेच त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला रेडीमेड देत असतं. त्याच्यामुळे ही सर्जरी अजूनही सोपी झालेली आहे. लॅसिक सर्जरी ही एक संकल्पना आहे, तर नेमकं ही काय संकल्पना आहे? लॅसिक सर्जरी म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी. याच्यामध्ये ज्या लोकांना दूरचा किंवा जवळचा चष्म्याचा नंबर असतो, त्यांना बऱ्याचदा जाड भिंगाचा चष्मा असतो, अशा लोकांना त्यांचं दैनंदिन जीवन जे आहे, जसं की पोहणं असेल, त्याच्यानंतर अजून बाकीचे खेळ खेळणं असतील, याच्यामध्ये त्यांना खूप डिफिकल्टी. तर याच्यामुळे लेसिक सर्जरी ही नवीन इनोव्हेशन आता याच्यामध्ये आलेलं आहे. तर लॅसिक सर्जरीचे वेगवेगळे प्रकार पडतात. लॅसिक सर्जरी म्हणजे एक फ्लॅप बेस सर्जरी असते. फ्लॅप बेसमध्ये म्हणजे जे बुबुळ असतं, बुबुळाच्या वरचा काही भाग एक फ्लॅप म्हणून बाहेर थोडासा केला जातो आणि जे एक्सपोज झालेला आतला भाग आहे बुबुळाचा, त्याच्यावरती लेझर करून एक समान आकार त्याला दिला जातो. आणि या समान आकार दिल्या कारणाने त्याची जी रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे चष्म्याचा दूरचा किंवा जवळचा नंबर आहे तो कमी होऊन जातो आणि तो फ्लॅप परत व्यवस्थित ठेवला जातो. त्यानं रिकव्हरी चांगली होते. 24 घंट्यामध्ये त्या व्यक्तीला अगदी छान नजर येते बिना चष्म्याची. त्याच्यामुळं ही सर्जरी खूप जास्त प्रचलित आहे. आता नेत्रांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नेत्रदान, आणि नेत्रदान देऊन आपण खूप साऱ्या लोकांना नवीन एक जीवनदान देतो, अशी एक म्हणच रूढ आहे. तर नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि एका नेत्रदात्यामुळे किती जणांना पुन्हा दृष्टी मिळू शकते? नेत्रदान म्हणजे मृत्यू पश्चात जे डोळे दान करतात, ते डोळे म्हणजे त्याचा जे कॉर्निया असतो म्हणजे बुबुळ असतं, ते जे दान करतो त्यालाच नेत्रदान म्हणतात. नेत्रदान कुणी करावं हेही तेवढंच महत्वाचं आहे. नेत्रदान कुणीही करू शकतं. मृत्यू पश्चात त्याची आधी कल्पना आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना देणं गरजेचं आहे की माझी अशी इच्छा आहे की माझ्या पश्चात माझे नेत्रदान करावे. नेत्रदान कुठे करावे? नेत्रदानासाठी प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी एक पथक असतं. त्या पथकाचा एक पर्टिक्युलर नंबर असतो, त्याच्यावर फोन केल्यास ते पथक रेडी राहतं. आता नेत्रदान केल्यानंतर जे आपल्याला टिश्यू मिळतात, टिश्यू म्हणजेच बुबुळ मिळतं, ते बुबुळ एका व्यक्तीला आपण बसवतो, एक बुबुळ, अशा 2 व्यक्तीला त्याची फायदा होतो आणि दृष्टी मिळण्यास मदत होते. 2 अंध व्यक्तींना दृष्टी यातून मिळत असते. आजकाल नवीन जी पद्धत आली आहे, बऱ्याचदा बुबुळाचे जे आजार असतात हे सगळ्या बुबुळाला नसतात. बुबुळाच्या काही समोरच्या लेयर्सला असतात किंवा मागच्या लेयर्सला असतात. तर याच्यामध्ये बऱ्याचदा जर बुबुळाच्या समोरची लेयर खराब झाली असेल तर तेवढीच लेयर रिप्लेस करायची सुद्धा नवीन पद्धत आलेली आहे. तर या कारणाने एक टिश्यू म्हणजेच एक बुबुळ 2 लोकांना सुद्धा दृष्टी देऊ शकतं. म्हणजेच एका व्यक्तीच्या नेत्रदानाने जर अशा पद्धतीनं ते प्रत्यारोपण झालं तर 4 अंध व्यक्तींना त्याच्यातून नेत्र म्हणजे दृष्टी मिळणार आहे. छान. आता ही जी नेत्रदानाची प्रक्रिया आहे ही मृत्यूनंतर किती वेळात कशी करावी? बरोबर. मृत्यू पश्चात ही साधारणतः 6 ते 8 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीची डोळे बंद असावीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. फॅन वरती असेल तर फॅन बंद ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कापसाचे ओले बोळे आपण त्या डोळ्यांवरती ठेवू शकतो, जेणेकरून तो डोळा जे टिश्यू आपण रिट्राईव्ह करणार आहे तो कोरडा होणार नाही. नेत्रदानाबाबत समाजात कोणते सर्वात मोठे गैरसमज आहे आणि त्याचे वैज्ञानिकपणे निरसन कसे होऊ शकते? अगदी बरोबर. नेत्रदानाने समाजामध्ये म्हणजे अशी भीती आहे की बाबा नेत्रदान केल्यानंतर त्या ठिकाणी खड्डा तयार होतो किंवा चेहऱ्याचं विद्रुपीकरण होतं, पण तसं होत नाही. ते नेत्रदान केल्यानंतर अगदी व्यक्ती झोपल्यानंतर कसा दिसेल अशा प्रकारे व्यवस्थित ते दिसत असतं. नेत्रदानासाठी कोणत्या प्रमाणित नेत्र बँका किंवा कोणत्या संस्थांशी संपर्क साधता येईल? आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या प्रकारची सुविधा असते. त्याचबरोबर बऱ्याचशा एनजीओज याच्यासाठी काम करतात, जसे की लायन्स, रोटरी आणि बरेचसे मोठे मोठे नेत्र रुग्णालय हे सुद्धा याच्यासाठी काम करत असतात. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे ओढूया. श्रोत्यांनी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी नेत्रदानाचा संकल्प का करायला हवा? आपण बघत आहोत जे बुबुळामुळे अंधत्व आलेले व्यक्ती आहेत ते खूप जास्त आहेत. आजकाल जुन्या पद्धतीचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील किंवा अगदी लहान लहान मुलं सुद्धा काही इन्फेक्शन्स झाल्या कारणाने सुद्धा त्यांचे बुबुळ डॅमेज झालेले असतात. बरेचसे असे लोक असतात शेतात काम करतात, त्यांना साधारण एक
कापूस वेचताना कापसाची नखी किंवा एखादं पान, बरोबर. मोसंबी, संत्र्याचं बाग काम करत असताना काटा डोळ्याला रुतल्या जातो आणि याच्यामुळे त्यांचं जे बुबुळ आहे त्याला फंगसचं, बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होऊन ते डॅमेज होऊन जातं. काही दुरुस्त झाल्यानंतर सुद्धा पांढरी टीक येते आणि अशा लोकांना अंधत्व येत असतं. अशा परिस्थितीमध्ये नेत्रदान केल्याने त्या व्यक्तींना दृष्टी परत येण्याची शक्यता आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकानं नेत्रदान करणं एक संकल्प त्यांनी केला पाहिजे. अच्छा. तर डॉक्टर दीपक पवार सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये आणि तसेच ज्येष्ठांमध्ये जे नेत्रविकार आहेत आणि त्याच्यावर काय उपचार केले पाहिजेत याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच नेत्रदानाबद्दल सुद्धा आम्हाला योग्य मार्गदर्शन केले. त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. श्रोते, या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात नेत्रांचे आजार, त्यावरील उपचार पद्धती आणि नेत्रदान या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक पवार यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे आणि पल्लवी सपकाळे यांचं, तर तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.